नमस्कार, मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। खरं तर आज एक मोठी घडामोड राज्यामध्ये घडली आहे। मागच्या 4 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं आणि आज 5व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण आता संपवलेलं आहे आणि सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत। आणि आता नेमका जीआर काय काढलाय, जीआर मध्ये कोणत्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। आणि तो जसाचा तसा शासनाचा जीआर मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे। जीआर मध्ये नेमकं काय म्हटलंय? महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक BCC 1125/ प्रत क्रमांक 74/ आरक्षण 5 हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय विस्तार मुंबई 32 दिनांक 2 सप्टेंबर 2025। मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसंच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत माननीय मंत्री जलसंपदा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली वाचा क्रमांक 1 येथील दिनांक 22/8/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे, असं शासन निर्णयात म्हटलंय। मराठा समाजाच्या शासनास प्राप्त झालेल्या मागण्या विचारात घेऊन सदर मागण्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी माननीय मंत्री जलसंपदा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2/9/2025 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती। या सदर बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे, असं जीआर मध्ये म्हटलंय। आणि पुढे शासन निर्णय दिलेले आहेत। मराठा समाजाच्या मागण्यांवर माननीय मंत्रिमंडळ उपसमितीने दिलेल्या निर्देशानुसार शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे। यातला पहिला निर्णय आहे, मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत व नोकरी देण्याबाबतची प्रलंबित राहिलेली कार्यवाही तातडीने करण्यात यावी। दुसरा निर्णय आहे, गृह विभाग शासन निर्णय दिनांक 20/9/22 प्रमाणे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतची उर्वरित प्रक्रिया सप्टेंबर 2025 अखेर पूर्ण करण्यात यावी। तिसरा निर्णय, आतापर्यंत शोधलेल्या 58 लाख नोंदी किंवा अभिलेख सर्व ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात याव्यात। सदरची कार्यवाही सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात पूर्ण करावी, असं तिसऱ्या निर्णयात म्हटलंय। चौथा निर्णय, जात प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000 व त्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून 90 दिवसात पूर्ण करावी, असं चौथ्या निर्णयामध्ये म्हटलंय। तर पाचवा निर्णय आहे, माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त समितीस दिनांक 31/12/2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून सदर समितीने अभिलेख किंवा नोंदी शोधण्याची कार्यवाही सुरू ठेवावी। वरील प्रमाणे संबंधित शासकीय विभागांनी कार्यवाही पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल या विभागास सादर करावा। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुदाम आंधळे उपसचिव महाराष्ट्र शासन अशा स्वरूपाचा हा जीआर काढण्यात आलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना हा जीआर सादर करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं आहे आणि आता मुंबईमधून त्यांना रुग्णालयातून दाखल करण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर मराठा आंदोलकांमध्ये एकच जल्लोष मुंबईमध्ये साजरा करण्यात आला आणि आता हळूहळू मराठा आंदोलक मुंबई सोडून आपापल्या गावी परतताना दिसतात।
आता जो आपण जी.आर. पाहिला हा एक जी.आर. होता. याबरोबरच महाराष्ट्र शासनाकडून हैदराबाद गॅझेटियरच्या संदर्भात सुद्धा एक जी.आर. करण्यात आलेला आहे आणि या जी.आर. मध्ये सुद्धा मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच गावातील, कुळातील आणि नात्यातील व्यक्तींना आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. सध्या इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.